माझ्या प्रिय सख्यांनो, नमस्कार. आज मी एक छोटीशी गोष्ट सांगून सुरुवात करणार आहे. एका छोट्या गावामध्ये 14 वर्षांची मुलगी राहत होती. तिला आपण आर्या म्हणूया. आर्या ही अत्यंत अभ्यासात हुशार, आई-वडिलांचं नेहमी ऐकणारी, हसणारी अशी मुलगी. तिची स्वप्न मोठी होती. पण एकच गोष्ट ती नेहमी करत असे आणि ते म्हणजे ती बोलायचीच नाही. ती शांत राहायची. तिने कधीच उलट उत्तरं दिली नाहीत आणि कधी प्रश्नही फार विचारले नाहीत. पण पहिल्यांदा जेव्हा शाळेत तिला पिरियड्स आले, तेव्हा आर्या खूप घाबरली. कारण तिला त्याच्याबद्दल कधी कोणी माहितीच दिली नव्हती. ना तिने कोणाला कधी काही विचारलं होतं आणि मग तिला काही कळेना काय करावं. आर्या रडायला लागली. बाथरूममध्ये जाऊन तिने लॉक करून घेतलं आणि तिला त्या भीतीपोटी तिने 2च गोष्टी ती शिकली. पहिली, हे लपवायचं असतं आणि दुसरी, हे मी एकटीनीच सांभाळायचं असतं. आर्या मोठी झाली. कॉलेजमध्ये गेली आणि मग कंपॅरिझन सुरू झाले. सर्वात सुंदर कोण? कोण जास्त स्मार्ट? कोण जास्त पॉप्युलर? तिच्यावर कोणी कधी काही विनोद केले? तिच्या शरीरावर कोणी काही कमेंट्स केल्या? तिच्या शांततेचाही कधी कोणी काही फायदा घेतला असेल, पण आर्या कधीच काही बोलली. आर्या वाईट तर नव्हतीच. ती कमकुवतही नव्हती. पण ती फक्त शिकली होती शांत राहायला. पण पुढे एक दिवस एका काउन्सिलिंग सेशनमध्ये आर्यानी पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली. आवाज थरथरत होता. डोळ्यातही पाणी होतं. पण त्या दिवशी ती म्हणाली, "आज मला कोणीतरी माझं ऐकावं असं वाटतंय." आणि त्या दिवसापासून आर्याचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. कारण तिच्याकडे तिच्या समस्यांपेक्षाही एक मोठी गोष्ट होती. तिचा आवाज, हर व्हॉइस. आपण आर्याची गोष्ट ऐकली. पण खरी गोष्ट म्हणजे ही आर्या एकटी नाही. ती प्रत्येक शाळेमध्ये आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये आहे. कधी ती तुमच्या शेजारीही बसली असेल. कधी ती तुमच्यातलीच एक आहे. आजचा प्रश्न हा नाही की समस्या आहेत का? प्रश्न हा आहे की आपण त्याविषयी बोलतो का? आपण जन्म घेतो, जगतो, शिकतो, हसतो, पण आतून खूप काही सहन करत असतो. सायलेंटली. This talk is called Bleed the Silence. From silence to strength. कारण मुलींच्या आयुष्यात ब्लीडिंग फक्त शरीरातून होत नाही. कधी कधी त्यांचा आत्मविश्वास ब्लीड होतो. कधी त्यांची स्वप्न ब्लीड होतात, कधी त्यांचा आवाज ब्लीड होतो. सो इट इज सुपर इम्पॉर्टंट टू ब्रेक दिस सायलेन्स अराउंड फिअर, शेम अँड सेल्फ डाऊट अँड टीच गर्ल्स that self expression is not a rebellion, it is leadership. आपल्या समाजात शरीराशी नातं हे नॅचरल नसतं, ते कंडिशन्ड असतं. मुलींना त्यांच्या शरीराशी कम्फर्टेबल व्हायला शिकवत नाहीत. त्यांना ते लपवायला शिकवलं जातं. एस्पेशली जेव्हा पिरियड्स येतात, तेव्हा कुणाला सांगू नको, असं बोलू नको, असं वागू नको, सांभाळून राहा. ही वाक्य काय करतात माहितीये? त्यांना त्यांच्या शरीरापासून डिस्कनेक्ट करतात. आणि जेव्हा अंडरस्टँडिंग नसतं, तेव्हा भीती येते. आणि जेव्हा भीती येते, तेव्हाच सायलेन्स, शांतता येते. पण जेव्हा ज्ञान असतं, नॉलेज असतं, तेव्हा हायजीन समजतं. हॉर्मोन्स समजतात, इमोशन्स समजतात आणि मग येतो कॉन्फिडन्स. बॉडी अवेअरनेस म्हणजे फक्त फिजिकल नाही, तो इमोशनल अवेअरनेसचा बेस आहे. जेव्हा मुलगी तिचं शरीर समजून घेते, तेव्हा ती स्वतःला रिस्पेक्ट करायलाही शिकते. जेव्हा मुलगी जन्माला येते, तेव्हा तिला कोणी कमकुवत म्हणत नाही.
ती हसते, धावते, प्रश्न विचारते, तिच्यात कुतूहल असतं, तिच्यात धाडस असतं. पण मग समाज हळू-हळू तिच्याभोवती नियम विणायला लागतो आणि मग वाक्य सुरू होतात. जास्त हसू नको, जास्त बोलू नको, जास्त प्रश्न विचारू नको, जास्त पुढे जाऊ नको, लोक काय म्हणतील ते पहा. आपल्याला शिकवलं जातं, चांगली मुलगी बन. पण कुणी आपल्याला शिकवत नाही, मजबूत मुलगी बन. सो रिमेंबर, गुड गर्ल्स आर लाइक्ड, बट स्ट्राँग गर्ल्स आर रिस्पेक्टेड. डेव्हलपमेंट म्हणजे फक्त शारीरिक वाढ नाही. डेव्हलपमेंट म्हणजे मानसिक ताकद, भावनिक समज, निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वतःची किंमत ओळखण्याची क्षमता. मुलगी जेव्हा सतत अप्रूव्हल शोधते, तेव्हा ती स्वतःचा आवाज हरवते. अँड देन सायलेन्स बिकम्स हर हॅबिट. सध्या मोबाईल हा आपला जिवलग सखा झालेला आहे. काय बघतो आपण त्याच्यावर? खूप साऱ्या रील्स, खूप सारे व्हिडिओज, ऑफकोर्स OTT प्लॅटफॉर्म्स पण. पण मग असं कधी होतं का, की अचानक Instagramच्या रील स्क्रोल करताना तुम्हाला असं वाटतं, एकदम जाणवतं, की मी तितकी सुंदर नाही, मी तितकी स्मार्ट नाही. आणि तो क्षण, असं वाटणारा क्षण खूप महत्त्वाचा असतो. कारण त्या क्षणी तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्हॅल्यूची कंपॅरिझन दुसऱ्याशी करत असता. आज कंपॅरिझन फक्त घरात किंवा शाळेत होत नाही. ते होत असतं 24/7 आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलमध्ये. आणि मग आपण स्क्रोल करताना काय बघतो आणि काय विचारतो? ओ परफेक्ट स्किन, परफेक्ट लाईफ, परफेक्ट हॅपीनेस. आणि मग मुलगी स्वतःलाच प्रश्न विचारते, मी अशी का नाही? पण माइंड यू, सोशल मीडिया इज ओनली अ हायलाइट रील. इट इज नॉट रिअल लाईफ. आणि त्याच्यामुळे आपण त्याच्या किती आहारी जातोय किंवा त्याच्यावरून होणाऱ्या आपल्या व्हॅल्यूची आपण तुलना कोणाशी कशी करतोय, ह्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. कंपॅरिझनचे 3 भयंकर परिणाम आहेत. ते म्हणजे सेल्फ डाऊट, ओव्हर थिंकिंग अँड पीपल प्लीजिंग. सेल्फ डाऊट म्हणजे काय? तो आवाज जो तुम्हाला सतत सांगत राहतो, यू आर नॉट गुड इनफ. तू पुरेशी नाहीस. ये तुम्हारे बस की बात नहीं है. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, तर तुम्ही स्वतःलाच थांबवता आणि सांगता, मी जिंकणार नाही. कारण मी दुसऱ्यांइतकी चांगली नाही. दुसरे माझ्यापेक्षा खूप चांगले आहेत. आणि मग तुम्ही एफर्टच करत नाही. तुम्ही पार्टिसिपेटच करत नाही. म्हणजे काय होतं? सेल्फ डाऊट फेल्स यू इवन बिफोर यू बिगिन. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट काय माहितीये? हा आवाज बाहेरून येत नाही. तो आतला आवाज आहे. जो तुम्हाला सांगतो, तुम्ही चांगले नाहीये. आणि मग तुम्ही स्वतःला सांगता, की जोपर्यंत मी परफेक्ट होणार नाही, मी ट्राय करणार नाही. पण लक्षात ठेवा, ग्रोथ इज नेव्हर परफेक्ट. इट इज ऑलवेज मेसी. त्याच्यामुळे सेल्फ डाऊटला दूर ठेवणं आवश्यक आहे. दुसरा परिणाम, ओव्हर थिंकिंग. म्हणजे खूप जास्त विचार करणं नाही. पण लोक काय म्हणत असतील ह्याचा विचार करणं. एक छोटंसं एक्झाम्पल. अगदी रोजचं आपल्या आयुष्यातलं, की तुम्ही एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला एक मेसेज पाठवलाय आणि त्यांचा रिप्लायच नाही आला. मग काय होतं? आपल्या मनात एक 10 शंका, कुशंका सुरू होतात.
काय करत असेल? माझा राग तर आला नसेल ना? माझ्याबद्दल काही विचार तर करत नसेल ना? आणि इथे प्रॉब्लेम येतो, तो आपण ओव्हर थिंक करून आपली जी व्हॅल्यू आहे, ती आपण कमी करत असतो. कारण आपल्याला आपल्यावरच ट्रस्ट नाहीये. तिसरं, पीपल प्लीजिंग. पीपल प्लीजिंग म्हणजे काय? जेव्हा आपल्याला असं वाटतं, की लोकांनी आपल्याला अप्रूव्ह करायला पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये. म्हणजे तुम्हाला काही करायचंय, कुठलं फील्ड निवडायचंय. मग तुम्ही काय म्हणता? माझ्या आई-बाबांनी सांगितलंय मेडिसिन करायचं, मेडिकल फील्डमध्ये जायचं आणि म्हणून मी तेच करणार. जरी मला आर्किटेक्चर आवडत असेल तरी, मला लॉ आवडत असेल तरी. आणि असे खूप सारी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर असतात समाजामध्ये. आपल्याला असं वाटतं, त्यांनी जर आपल्याला अप्रूव्हल दिलं, तर आपण काहीतरी आहोत. आणि हे खूप भयंकर आहे. कारण याच्यामध्ये आपण आपली जी सेल्फ वर्थ आहे, ती आपण कमी करत जातो. ऑल these आर एक्झाम्पल्स ऑफ लो सेल्फ वर्थ. सेल्फ वर्थ म्हणजे काय? तुम्ही स्वतःला कसं पाहता, जेव्हा तुम्हाला कोणी पाहत नाही. आजकाल कंपॅरिझन्स खूप सटल आहेत. मार्क्स, लुक्स, मोबाईल फोन्स, रिलेशनशिप्स, सोशल मीडिया सगळ्या बाबतीत तुलना. पण आपण जेव्हा आपल्याला दुसऱ्यांच्या मोजपट्टीवर मोजतो, तेव्हा आपण स्वतःची एक युनिक ओळख विसरतो. सेल्फ वर्थ बाहेरून मिळत नाही. आपल्याला तो स्वतः आतून तयार करावा लागतो. कधी कधी मुली मला प्रश्न विचारतात, मॅम सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा? पण मला असं वाटतं त्याआधी आपण हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा विचारायला पाहिजे. तुम्ही स्वतःला कसं बघता? व्हॉट इज युअर सेल्फ वर्थ? कारण सेल्फ वर्थ म्हणजे कॉन्फिडन्स नाही. कॉन्फिडन्स येतो आणि जातो, मार्क्सवर, लुक्सवर, अप्रिसिएशनवर. पण सेल्फ वर्थ स्टेबल असतो. सेल्फ वर्थ म्हणजे कोणी तुमचं कौतुक केलं नाही तरी, कोणी तुम्हाला नोटीस केलं नाही तरी, तुम्ही स्वतःला हे म्हणू शकता की मी पुरेशी आहे. कारण लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं, मार्क्स मिळाले तर व्हॅल्यू मिळेल, चांगलं केलं तर रेप्युटेशन मिळेल. आणि आपण आपली जी व्हॅल्यू आहे ती आपण सतत बाहेरच्या लोकांच्या अप्रूव्हलवरच शोधत राहतो, बाहेर शोधत राहतो. पण तसं जर झालं तर ती कधीच स्टेबल राहणार नाही. सेल्फ वर्थ जर बिल्ड करायची असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे सेल्फ टॉक. तुम्ही स्वतःशी कसं बोलता? मी चांगलीच नाहीये, मला हे जमणारच नाही करायला, असं जर तुम्ही सतत म्हणत राहिलात, तर बाहेरचं जग काहीही बोललं, तरी त्याचा उपयोग नाही. दुसरी गोष्ट, सेल्फ ॲक्सेप्टन्स. आपल्यामध्ये ज्या काही स्ट्रेंथ्स असतात आणि वीकनेसेस असतात, त्या दोन्हीही ॲक्सेप्ट करणं म्हणजे मॅच्युरिटी आहे आणि ती सेल्फ ॲक्सेप्टन्ससाठी खूप आवश्यक असते. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. तुम्ही स्वतःला कसं वागवता आणि तुम्ही इतरांना तुम्हाला कसं वागवू देता, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जिथे तुमचा आदर होत नाही, तिथे जास्त वेळ थांबू नका. फिजिकल असो, इमोशनल असो किंवा मग डिजिटल स्पेस असो, तिथून लवकर पळ काढा. सेल्फ रिस्पेक्ट हा एक डिसिजन आहे. तो कॉन्फिडन्सच्या नंतर येत नाही, आधी येतो. आणि जेव्हा तुम्ही ठरवता, की मी स्वतःला कमी लेखणार नाही, तेव्हा तुमच्या बिहेवियरमध्ये चेंजेस यायला लागतात. आणि मग तुम्ही जास्त स्पष्ट बोलता, बाउंडरीज ठेवता, स्वतःला प्रायोरिटी देता. Why girls struggle more with
सेल्फ रिस्पेक्ट. कारण आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं. ॲडजस्ट करा, कॉम्प्रोमाइज करा, शांत राहा आणि मग ते आपल्या अंगवळणी पडतं. आणि मग मुली हळू-हळू आपल्या फीलिंग्जला विसरून दुसऱ्यांच्या कम्फर्टला जास्त महत्त्व द्यायला लागतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲडजस्ट करणं आणि स्वतःला विसरणं यांच्यामध्ये फरक आहे. सेल्फ रिस्पेक्ट बिल्ड करायला कुठून सुरुवात होते? अगदी छोट्या डिसिजन्समधून. जेव्हा तुम्हाला काही समजत नाहीये, तेव्हा विचारणं. जर काही चुकीची गोष्ट असेल, तर त्याला अॅक्नॉलेज करणं. जेव्हा तुम्ही थकला असाल, रेस्ट करणं आणि जेव्हा कोणी तुमचं डिसरिस्पेक्ट करत असेल, तर किमान इंटरनली स्वतःला हे सांगणं, की हे योग्य नाहीये. You don't have to become bold overnight. You just have to become honest with yourself. Imagine, वर्गामध्ये टीचर काही शिकवतायत आणि तुम्हाला काही गोष्टी कळल्या नाहीयेत. तुम्ही काय करता? तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पण तुम्ही प्रश्न विचारत नाही. का? कारण बाकीचे हसतील. पण लक्षात ठेवा, त्या दिवशी तुम्ही फक्त तो प्रश्न दाबलेला नाहीये. तुम्ही तुमचा आवाज, तुमचा व्हॉइस दाबलेला आहे. व्हॉइस म्हणजे फक्त मोठ्याने बोलणं नाहीये. व्हॉइस म्हणजे स्वतःची मतं मांडणं, चुकीला चूक म्हणणं, अस्वस्थ वाटलं तर सांगणं आणि योग्य गोष्टींसाठी उभं राहणं. बाउंडरीज हा शब्द मोठा वाटतो, पण सिंपल आहे. जर कोणी तुमच्यावर हसत असेल, तुमच्या शरीरावर कमेंट करत असेल, तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल, तर नाही म्हणण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पण नाही म्हणताना गिल्ट वाटणं हे शिकवलेलंच असतं आपल्याला. बट टुडे रिमेंबर, रिस्पेक्टिंग योरसेल्फ इज नॉट डिसरिस्पेक्टिंग अदर्स. कधी-कधी मुली म्हणतात, "मला बोलताच येत नाही." पण खरं कारण काय आहे? भीती. लोक काय म्हणतील? कोणी माझ्यावर हसेल का? मी चुकीचं बोलले तर? आणि त्या भीतीपोटी त्या ठरवतात, जाऊ दे, शांतच राहायचं. आणि मग कधीच तो आवाज बाहेर निघत नाही आणि कधीच बाउंडरीज पण निर्माण होत नाहीत. पण रिमेंबर, सायलेन्स इज नॉट न्यूट्रल. सायलेन्स कधी-कधी इनजस्टिसला जागा देतं. व्हॉइस डेव्हलप करणं एक प्रोसेस आहे. खूप कठीण वाटतंय ना? पण अजिबात नाही. खूप सोपं आहे. आणि सुरुवात कुठून करायची? अगदी छोट्या गोष्टींपासून. म्हणजे मला हे समजलं नाही असं सांगणं. मला हे कम्फर्टेबल नाहीये असं व्यक्त करणं किंवा मला माझं मत मांडायचंय हे म्हणणं. व्हॉइस इज नॉट कन्फ्रंटेशन. इट इज क्लॅरिटी. आणि बाउंडरीज या भिंती नाहीयेत. प्रोटेक्शन आहे. रिमेंबर, युअर व्हॉइस इज युअर फर्स्ट बाउंडरी. नाही म्हणणं शिकणं हा डेव्हलपमेंटचा मोठा टप्पा आहे. आणि जेव्हा मुलगी गिल्ट शिवाय नाही म्हणायला शिकते,